मस्त असा सॉफ्ट असा नाश्ता तयार झालेला आहे बरं का. तुम्ही ह्या मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता आणि तुमच्या मिस्टरांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता बरं का. हा नाश्ता खूप टेस्टी लागतो, खूप भारी नाश्ता झालेला आहे. करायला अगदी साधा सोपा आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये आपण तयार केलेला आहे हा नाश्ता. हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉस आणि दह्याबरोबर खाऊ शकता. हे पहा. नमस्कार सर्वांना. अशा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि नेहमीचाच एक प्रश्न असतो की आज मुलांना टिफिन मध्ये काय द्यायचं. आज आपण नेहमीपेक्षा वेगळा आणि घरातल्या साहित्यामध्ये बनवणार आहे नाश्ता. हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता. तर मग चला पटकन बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता याचे छिलके काढायचे आहे. आता बटाटे आपले थंड झालेले आहेत, छिलके काढून घेतलेले आहेत. आता हे तुम्ही मॅश करून घ्यायचं आहे, नाहीतर खिसणीने असं खिसून घ्यायचंय. बटाटा याच्यासाठी खिसून घ्यायचा आहे की आपल्याला बटाट्यामध्ये अजिबात गाठी नाही पाहिजे त्या. बघा असा अगदी स्मूथ बटाटा आपला खाली पडलेला आहे. बटाटा आपला खिसून झालेला आहे. हे पहा. आता बटाटा आपल्याला एका बॉल मध्ये काढून घ्यायचा आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे. एक टमाटर बारीक करून कट करून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. ही कोथिंबीर पण तुम्हाला घालायची याच्यामध्ये. पाव चमचा धने पावडर घेतलेली आहे. पाव चमचा जिरे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता तिखट तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. जास्त पण घालू शकता आणि कमी पण घालू शकता. आता 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घेतल्यामुळं आपलं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग येणार आहे आणि बेसन पिठामुळं कुरकुरीत क्रिस्पी राहणार आहे. आता याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये तुम्ही पालक पण घालू शकता किंवा गाजर पण किसून घालू शकता. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे खूप जास्त पातळ नाही करायचं, खूप जास्त घट्ट पण नाही करायचं बरं का. आता आपण हातानेच मिक्स करून घेऊया, म्हणजे अगदी व्यवस्थित मिक्स होईल. अगदी तिखट मीठ अगदी सगळीकडे एकसारखं लागेल. हे पहा, पीठ भिजवताना आपल्याला असं भिजवायचं जेणेकरून आपल्याला असं हातामध्ये घेता यावं. हे पहा, खूप जास्त घट्ट नाही भिजवायचं, खूप जास्त पातळ पण नाही भिजवायचं. आता एखादं पॅन किंवा तवा घ्या. मी तवा घेतलेला आहे आणि ह्याला तुम्हाला तेल लावून घ्यायचंय. आता सकाळी घाई असेल तर तुम्ही असा पसरट तवा घेऊ शकता आणि तव्यामध्ये पटपट होतं बरं का. आता तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता गॅस कमी करायचा आहे. तव्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. हाताला हलकंसं थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याच्यामुळे काय होणार, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला हे बेटर हाताने उचलता येणार आहे आणि इथं ठेवायचंय, बरोबर इथं ठेवायचंय आणि असं पसरून घ्यायचंय. खूप जास्त पण जाड ठेवायचं नाही, खूप जास्त पातळ पण नाही पसरायचं बरं का. एक घातले, पुन्हा आपल्याला बॅटर उचलायचं आहे आणि पुन्हा असं ठेवायचं आहे.
आता याच्यामध्ये एका वेळेस 4 होऊ शकतात, तर आपण 4 करणार आहे. असं बोटाच्या मदतीने पसरून घ्यायचंय. हे पहा, मी एका वेळेस 3च घातलेले आहे. आता आपण हे पसरलेले आहे, याच्यावरनं आपल्याला तेल पण घालायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाहीये. आणि थोडस होऊन द्यायचंय. याच्यावरती पाहिजे तर आपण झाकण ठेवूया. थोड्या वेळ या साईडने खालच्या होईपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवूया. चला आपण पलटून बघूया. बघा, मस्त कलर आलेला आहे. त्याला पण छान कलर आलेला आहे. मस्त आपले खालच्या बाजूने छान कलर आलेला आहे. तर आता ह्या खालच्या बाजूने पण मस्त छान कलर येऊन द्यायचा आहे आणि क्रिस्पी होऊन द्यायचं आहे थोडस. हा नाश्ता बनवताना तुम्हाला मोठ्या गॅसवरती बनवायचा नाही आहे, कमी गॅस वरती, हे मिडियम गॅसवरतीच बनवायचा आहे. आपण खालच्या साईडने झाले का पाहूया. बघा, खालच्या साईडने पण छान झालेले आहेत, या साईडने पण मस्त झालेले आहे. बघा, थोडस या साईडने होऊन देऊया आपण. चला, आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता एक चाळणीवरती तुम्ही काढून घेऊ शकता. तुमच्याकडे कुठली चाळण असेल त्या चाळणीवरती तुम्हाला हे काढून घ्यायचे. ओलं लगेच एकावरती एक टाकायचं नाही बरं का, त्याच्यामुळे काय होतं, खूपच जास्त ओलं होईल ते आणि मग ते खायला असे चांगला नाही लागणार. तर बघा, अशा पद्धतीने असे काढून घ्यायचे. आता हे मी काढून घेते, बाकीचं तयार करून घेते. याच्यापेक्षा सोपी एक ट्रिक सांगते बरं का. सकाळी जर खूपच घाई असेल तर तुम्हाला, तुमच्याकडे मोठा तवा असेल तर तुम्ही त्या तव्यामध्ये पण बनवू शकता. आता मी याच्यात कमीत कमी माझे 5 हे होते बरं का बनवायचे, तुम्ही बघू शकता. आता बऱ्याच जणांकडे असा मोठा तवा पण असतो बरं का. या तव्यामध्ये एका वेळेस 4 झालेले आहेत. हा तवा माझा मोठा आहे. बघा, आपला नाश्ता तयार झालेला आहे. हे पहा. चला आपण सर्व करूया. हा नाश्ता तुम्ही नक्की मुलांना एकदा टिफिन मध्ये करून द्या. मुलं नक्की आवडीने खातील. आणि तुम्हाला आवडला तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.